दुसरा श्रावण सोमवार पूजा कशी करावी? पहिल्या श्रावण सोमवारी जर का उपवास केला नसेल, शिवामूठ अर्पण केली नसेल, तर दुसऱ्या श्रावण सोमवारी उपवास करावा का? शिवामूठ अर्पण करावी का? कोणती शिवामूठ अर्पण करावी? पूजा कशी करावी? याविषयीची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? आता बऱ्याच घरांमध्ये बघा एकत्र कुटुंब असतं, मग दोन दोन जावा असतात किंवा सासू सुना, सासू जावा या पद्धतीने कुटुंब असतं. मग अशा वेळेस आपण पूजा मांडणी एकच करत असतो. मग शिवामूठ प्रत्येकीने अर्पण करावी का की एकीनेच अर्पण करावी? अशा संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. सर्वात अगोदर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव नक्की लिहा. बघा, महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असणार आहे. श्रावण सोमवार, प्रत्येक श्रावण सोमवारी आपण महादेवांची शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा करत असतो, शिवामूठ अर्पण करत असतो. प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतेच आणि जरी आपल्याला मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य झालं नाही तरी आपण घरी महादेवांच्या शिवलिंगाची प्रत्येक सोमवारी पूजाही करायची आहे. ज्याला शक्य असेल त्यांनी रोज जलाभिषेक करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आता पंचामृत म्हणजे काय? बघा, दही, दूध, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टी एकत्र करून पंचामृत तयार होतो. तुम्ही याने देखील अभिषेक केला तरी चालेल. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे ज्यांना पहिल्या सोमवारी उपवास पकडता आला नाही ते ह्या सोमवारी उपवास पकडू शकतात का? तर नक्कीच. बघा, जर का चुकून तुमच्याकडनं उपवास पकडायचा राहिला असेल, नकळत राहिला असेल किंवा तुमच्या लक्षात नसेल, तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारपासून तुम्ही नक्कीच उपवास पकडू शकतात. बघा, काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं महत्त्वाचं. तुमच्याकडनं उपवासाची सेवा घडणार आहे, तुमच्याकडनं व्रत वैकल्य घडणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच उपवास पकडू शकतात. ज्यांनी उपवास पकडलेला आहे परंतु पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण केली नाही, माहिती नव्हतं, लक्षात नाही किंवा खरंच माहिती नव्हतं, मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करायची आहे. परंतु दुसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तीच शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक सोमवारी तुम्ही जी जी शिवामूठ असेल ती देखील अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे ज्यांना अडचण असेल, मासिक धर्म असेल, ज्यांनी उपवास केलेला आहे परंतु शिवामूठ अर्पण करायला जमलं नाही, मग अशाने दुसऱ्या श्रावण सोमवारी व्रत वैकल्य पूजापाठ सर्व काही करायचं आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही शिवामूठ नक्कीच अर्पण करू शकतात. दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ तीळ आहे. तीळ हे धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी जे धान्य तुम्हाला अर्पण करायचं राहिलं आहे, तांदूळ अर्पण करायचे राहिले आहे, त्याची शिवामूठ तुम्हाला ह्या दुसऱ्या श्रावण सोमवारी अर्पण करता येणार नाही. दुसरी शिवामूठ जी आहे तीच तुम्हाला अर्पण करायची आहे. थोडक्यात सांगायचं काय, तर दुसरा श्रावण सोमवार आहे, तुम्ही उपवास करा, शिवामूठ अर्पण करा, परंतु धान्य तीळ हे धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. पूजा कशी करायची? अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात. सर्वात अगोदर आपल्याला देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे. नंतर महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक घालून पंचोपचार पूजा करून तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाची एका पाटावर पूजा मांडणी करू शकतात. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या. पाटावर स्वच्छ वस्त्र, पांढरे वस्त्र अर्पण करा. सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करा. 2 विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती, सुपारी ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा. नंतर आपल्याला एका ताम्हणात महादेवाची शिवलिंग घ्यायची आहे. यावर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्ही स्वच्छ पाण्याने किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अगदी साधा सोपा मंत्र म्हणा किंवा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. किंवा तुम्ही प्रत्येक सोमवारी रुद्र अभिषेक देखील करू शकतात. रुद्र अभिषेक करताना काही सेवा करायच्या असतात, त्या सेवा तुम्ही करू शकतात आणि या पद्धतीने तुम्हाला महादेवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर महादेवाची शिवलिंग उचलून घ्यायची, कोरडी करायची आणि जर का तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच शिवलिंग ठेवून तिथे देखील तुम्ही त्यांची पूजा करू शकतात किंवा वेगळ्या पाटावर, चौरंगावर तुम्ही पूजा मांडणी करू शकतात. यासाठी बघा, थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर महादेवांची शिवलिंग तुम्हाला ठेवायचे आहे.
किंवा आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करणार आहोत, त्यासाठी हे शिवधान्य एका ठिकाणी राहावं यासाठी तुम्ही पाटावर एक तामण, एक प्लेट ठेवा, चांदीची, तांब्याची, पितळाची जी पण प्लेट असेल ती ठेवा, त्यावर शिवलिंग ठेवा आणि महादेवांच्या शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं आहे. हळदी कुंकू लावू नये, भस्म लावा. बेलाचं पान, बेलाचं फळ, धोत्र्याचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं, गोखरणीचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. बघा, पांढरी फुलं, गोखरणीची फुलं महादेवांना अतिशय प्रिय आहे. धोत्र्याचं फूल देखील प्रिय आहे. त्यानंतर बेलाची पानं न विसरता अर्पण करायची. बेलाचं पान वाहताना आपल्याला ते 3 दलाचं घ्यायचं आहे. बेलाचं पान नेहमी पालथं अर्पण करायचं. फुलाचा किंवा बेलाच्या पानाचा देठाचा भाग नेहमी हा समोर करायचा आहे आणि निमुळता भाग, टोकाचा भाग हा आपल्याकडे करायचा आहे. तुम्ही बेलाचं पान 1, 11, 21, 51 किंवा 108 तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकतात. तुमच्याकडे जर का 108 बेलाची पानं असतील तर तुम्ही नक्कीच शिव अष्टोत्तर नमावली म्हणत 108 बेलाची पानं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. आता या पद्धतीने पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवांना धूप दीप दाखवायचा आहे, ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. तुम्ही एका बाजूला एका लोट्यात पाणी भरून ठेवू शकतात. एका वाटीत तुम्हाला साखरेचा किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात. फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. नैवेद्य तुम्ही अगोदर दाखवला तरी चालेल किंवा शिवामूठ अर्पण केल्यानंतर दाखवला तरी चालणार आहे. आता दुसरी शिवामूठ आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे. आता तीळ कोणते घ्यायचे, पांढरे घ्यायचे की काळे? या ठिकाणी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि धान्य हे नेहमी ओलं करून अर्पण करायचं. धान्य कधीही कोरडं अर्पण करायचं नाही. धान्य वाहताना आपल्याला अगोदर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यात काही घाण असेल ती काढून घ्या आणि स्वच्छ करून घ्या धान्य. त्यानंतर आपल्याला ह्या तिळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा शिवामूठ अर्पण करताना वरतून आपल्याला थोडंसं पाणी सोडायचं आहे. आता ह्या ठिकाणी हे तांदूळ आहे, ह्या ठिकाणी आपल्याला तीळ घ्यायचे आहे आणि या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून हे तीळ आपल्याला हाताने कालवून घ्यायचे आहे आणि शिवामूठ आपण 1 किंवा 3 या स्वरूपात महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. शिवामूठ अर्पण करताना अगदी साधा सोपा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. अगदी साधा सोपा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता राहिला प्रश्न, यानंतर आपल्याला बघा नैवेद्य दाखवायचा आहे, दिवसभर उपवास करायचा आहे, आरती करायची आहे आणि रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे. या दुसऱ्या श्रावण सोमवारी एकादशीचं व्रत आलेलं आहे. ज्यांचं एकादशीचं व्रत असेल त्यांनी संध्याकाळी भगर खाऊन श्रावण सोमवार सोडायचा आहे आणि एकादशीचा उपवास हा कंटिन्यू करायचा आहे. श्रावण सोमवारी भगर चालत नाही. आपण संध्याकाळी सोमवारचा उपवास सोडताना भगर ही अवश्य खाऊ शकतो. त्याचप्रमाणे एका घरामध्ये जर का 2 महिला असतील, 3 महिला असतील, जावा असतील किंवा सुना जावा असतील, मग अशा वेळेस आपण शिवामूठ प्रत्येकाने अर्पण करायची का? आता घरात कसं असतं, मोठे व्यक्ती असतात, सुना असतात, मग अशा वेळेस कामं असतात. मग आपण म्हणतो चला एकाने पूजा केली आहे, एकाने शिवामूठ अर्पण केली, बाद झाली. तसं करायचं नाही. प्रत्येकाने प्रत्येकाची शिवामूठ अर्पण करायची आहे. कारण प्रत्येकाने केलेली पूजा ही प्रत्येकाला लागू पडत असते. पूजा मांडणी जरी तुम्ही एकच केली तरी चालणार आहे. त्याच पूजेला आपण हळदी कुंकू, अक्षता, धूप दीप ओवाळून घ्या, भस्म अर्पण करा, फुलं अर्पण करा, शिवामूठ देखील अर्पण करायची आहे. प्रत्येकाने स्वतःसाठी आपली शिवामूठ धान्य हे अर्पण करायचं आहे. कारण ती केलेली पूजा ही आपल्याला लागू पडणार आहे. सासूबाईंनी शिवामूठ अर्पण केली तर त्यांनी केलेली शिवामूठ अर्पण त्याचं पुण्य फक्त त्यांना मिळणार आहे. सुनेने केलं तर सुनेलाच फक्त ते पुण्य मिळणार आहे. यासाठी प्रत्येकाने आपली शिवामूठ ही अर्पण करायची आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात देखील शिवलिंगाची पूजा करून तुम्ही तिथे शिवामूठ धान्य अर्पण करू शकतात. तर या पद्धतीने शिवामूठ अर्पण करायचे आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.